हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मजेतच असणार, कायम हसत राहा. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरती हकेबन. तर दिवसाची सुरुवात छान झालेली आहे. मी देवपूजा आटोपली आहे आणि काल उपवास होता, त्यामुळे आहुंना ड्युटीवरती पण जायचं होतं, म्हणून पटकन त्यांना नाश्ता बनवून दिला आणि ते ड्युटीवरती गेलेत. आता बाकीचे कामं जे आहेत उरलेले, तर हळूहळू दिवसभरात होतच राहतील. तर मी तुम्हाला सांगते, हा जो मी टॉप वेअर केलाय त्याच्या मागची स्टोरी. एक मिनिट मी तुम्हाला पूर्ण टॉप दाखवते कसा आहे तो. हा जो टॉप मी वेअर केलाय तो ना साडीचा आहे. माझ्या मावशीच्या साडीचा आहे. तर असा इथे बोटनेक आहे हा. बघा किती सुंदर असा बोटनेक आहे हा. आणि त्याच्यानंतर पाठीमागे हे असे नॉड आहेत. तर ह्या नॉडचे जे लटकन आहेत ना, ते बघा किती सुंदर आहेत. हे असे कपड्याचे आहेत शिवलेले. मी त्यांना आधी सांगितलं होतं की असे काहीतरी तुम्ही शिवा, आणि खूपच छान वाटतात ते, काहीतरी वेगळं. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, एकदम छान सुंदर असा टॉप आहे हा. तर हा टॉप आहे ना माझ्या मावशीच्या साडीचा आहे. तिने दिली होती साडी, आणि मग मी म्हटलं होतं की मी साडी तर काही घालत नाही, तर मी असा टॉप शिवून घेते, म्हणजे टॉप तरी घातल्या जाईल. आणि जसा शिवलाय ना हा टॉप, त्याच्यानंतर मी फक्त दोनदा घातलाय. त्याच्यामुळे म्हणजे मला कधी घालायचा योगच आला नाही, आणि माझ्या लक्षातही नव्हता. आज मी जेव्हा कपडे आवरत होते तेव्हा मला हा टॉप सापडला. म्हटलं चला घालून बघूया आपल्याला येतोय का. कारण जेव्हा हा टॉप शिवला होता तेव्हा मी भरपूर अशी बारीक होते, तर आता थोडीशी जाड झालेली आहे. पण काही नाही, तब्येत झालेली आहे, जाड नाही झालेली. तर कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. मी पूर्ण टॉप दाखवते तुम्हाला. हे बघा, असा आहे हा टॉप. तर नक्की मला सांगा की कसा वाटतोय, छान वाटतोय का. आणि माझी मावशीला खूप आनंद होणार आहे, कारण तिने दिलेल्या साडीचा हा मी टॉप घातलेला आहे म्हणून. तर चला बघूया, पुढचे कामं करूयात. भरपूर अशी कामं राहिलेले आहेत, सगळेच कामं राहिलेत. तर भेटूया थोड्या वेळात. कालचा जो केक आहे तो टेस्ट केला नव्हता, तर आता बघते खाऊन कसा आहे. मला ना चॉकलेट फ्लेवर खूप आवडतो, प्रचंड. दुसऱ्या फ्लेवरचे केक अजिबात आवडत नाही. खूप छान आणि टेस्टी आहे. या खायला तुम्ही पण. मस्त होता. आणि ना केक फ्रेश असला ना तरच तो छान लागतो, आणि हा एकदम फ्रेश केक होता. मी केक खाऊन घेते आणि परत तुम्हाला भेटते. आज आहे ना आपण सोबत हे दुधी भोपळ्याचे धपाटे बनवूया. तर चला, रेसिपी पण सांगते, थोड्या गप्पा पण मारूया. पहिले हा दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, आणि मध्यभागी मी कट केला. हे पाठीमागचं पण असं कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर ह्याचे वरचे साल काढायचे व्यवस्थित. तुम्हाला माहितीये का, दुधी भोपळा ज्यांना ज्यांना असं आवडत नाही ना खायला, असं धपाटं बनवलं ना खूप छान लागतं. आणि जर तुमच्याकडे काकडी पण असेल ना, तुम्ही काकडी पण टाकू शकता. मी तर ह्याच्यामध्ये गाजर पण किसून टाकते, खूप छान लागतं. आणि असं आपल्याला भोपळा आवडत नाही तर धपाटे आणि दही किंवा शेंगदाण्याची चटणी, एक नंबर लागतं हे खायला, एक नंबर. गरम गरम धपाटे असले पाहिजे, म्हणजे मला तरी गरम गरमच आवडतात. त्याच्यामुळे हे असं मी इकडे पटपट ह्याचं साल काढून घेते. आणि ह्याचं एकच आहे की तुम्ही पीठ मळलं ना लगेच धपाटे करायला घ्यायची, कारण पाणी सुटतं परत. कारण तुम्ही जर काकडी टाकली असेल तर काकडीला पण पाणी सुटतं. त्यामुळे इकडे मी ना हे असं साल काढून घेतलंय ह्याचं. तर मी हा दुधी भोपळा किसून घेते आणि मग तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते. तो किसलेला
भोपळा आहे तो मिठाच्या पाण्यात ठेवला होता, कारण लगेच काळा पडतो. तर तो ना असा पिळून घ्यायचा आहे व्यवस्थित, कारण भोपळा लगेच काळा पडायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आता मी त्याच्यात टाकणार आहे हे गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ आणि इकडे टाकणार आहे थोडंसं डाळीचं पीठ. चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण, हळद, थोडीशी लाल मिरची, इकडे ओवा आणि मीठ टाकायचंय. आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय. जर पाण्याची गरज वाटली तर आणि तरच पाणी टाकायचं, नाहीतर पीठ जास्त पातळ होतं. इकडे मी हे व्यवस्थित पीठ मळून घेते. बघा मी पाणी काहीच टाकलं नाही तरी पण ह्याला पाणी सुटलंय. असं व्यवस्थित मळून घ्यायचंय. इकडे पीठ व्यवस्थित मळून झालंय. तर आपण 1-2 मिनिटात लगेच धपाटे करायला घेऊया. तर इकडे एक सुती कपडा घ्यायचा आहे, इकडे पाणी घ्यायचंय, इकडे तवा गरम करायला ठेवलंय मी. तर थोडंसं हाताला पाणी लावायचं, असा गोळा बनवून घ्यायचा आणि हा जो कपडा घेतलेला आहे खाली त्याला पाणी, थोडंसं तेल लावायचं आणि हे व्यवस्थित थापून घ्यायचं, म्हणजे चिटकत नाही. आता ह्याच्यामध्ये असे होल करून घ्यायचे. तव्यावरती थोडंसं तेल टाकलंय मी चिटकू नये म्हणून. व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि एकदम सावकाश हा काढून घ्यायचा आणि जे होल आहेत त्याच्यामध्ये तेल सोडायचं आणि थोडंसं साईडने तेल सोडायचं. एक साईड छान पैकी भाजू द्यायची आणि त्याच्यानंतर आपण दुसरी साईड भाजून घेऊया. तर एक साईड व्यवस्थित भाजली गेली, तर आता पलटी करून आपण बघा दुसरी साईड पण व्यवस्थित भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त ही पण साईड छान भाजली गेली आहे आणि ही पण साईड छान भाजली गेली. तर खाण्यासाठी रेडी आहे हा आपला दुधी भोपळ्याचा धपाट. तर मी सगळे धपाटे करून घेते. इकडे मी राहिलेले धपाटे करून घेते. हे धपाटे ना खूप मऊ होतात आणि खूप छान लागतात खायला. मग गरमागरम खायला घे. तर मला नक्की सांगा की कशी वाटली ही दुधी भोपळ्याची धपाट्याची रेसिपी. सिंपल आहे आणि खायला खूप छान लागतात हे धपाटे. आणि टिप सांगू का तुम्हाला एक, जर तुम्ही खिसल्यावरती पटकन पीठ मळायला घेतलं ना तर काळं पडत नाही दुधी भोपळा. त्यामुळे लगेच करायला पण घ्यायचे, छान लागतात ते. दह्यासोबत खायचे मस्त. हे बघा मला ना आधी काहीच येत नव्हतं बनवता, पण हळूहळू लग्नानंतर शिकले. आणि तुम्हाला सांगू का, मला चपाती भाजी बनवायला खूप कंटाळा येतो, खूप जास्त कंटाळा येतो. असं काहीतरी नवीन बनवायला घेतलं ना इंटरेस्ट पण येतो
मज्जा पण वाटते. तर चला सगळे धपाटे बनवून घेते. त्याच्यानंतर बोलूया परत. रात्री ना एक चपाती उरली होती तर त्याचे असे मी तुकडे करून घेतले. त्याच्यानंतर हे तुकडे केलेले आपण आहे ना थोडंसं तेल टाकून आहे ना फ्राय करून घ्यायचे. एकदम मस्त लागतात हे चपाती अशी फ्राय केली ना. कारण रात्रीची चपाती फेकून देण्यापेक्षा आणि आपण खातही नाही. तर ज्यांना चटपट खाण्याची सवय आहे ना, ते असं ट्राय करू शकता. खूप छान लागतं हे. तर बघा आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा एक सगळे फ्राय झाले. त्यात मीठ टाकायचंय. पास्ता मसाला किंवा मॅगी मसाला किंवा लाल मिरची टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. बघा खाण्यासाठी खूप छान लागतं हे. मस्त लागतं एकदम. चला आता जेवायला घेऊया. खूप भूक लागली होती तर आहो पण आले होते. म्हटलं चला गरमागरम धपाटे झालेलेच आहेत तर जेवण करून घेऊया. मी इकडे आहोंना आणि मला वाढून घेते. असं धपाटे घेतलंय आणि धपाट्यासोबत दही घेतलंय. मस्त लागतं गरमागरम धपाटे आणि दही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा की ही रेसिपी. आणि त्यासोबत मी जे चपातीचे तुकडे तळले होते ते पण खायला घेतले. तुम्हाला मी दाखवते. खूप सॉफ्ट असे धपाटे झाले होते दह्यासोबत. खातीये. खूप मस्त अप्रतिम लागतंय. तर आजचा ब्लॉग कसा वाटला? धपाट्याची रेसिपी कशी वाटली? मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.